पश्चिम आशियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या स्थितीची माहिती देण्यासाठी आजही विविध अधिकाऱ्यांची आंतरमंत्रालयीन परिषद झाली। देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना पीएनजी वापराकडे आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं पेट्रोलियम विभागाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं। साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी आतापर्यंत देशभरात 12,000 ठिकाणी छापे घालण्यात आले। 15,000 सिलेंडर्स जप्त करण्यात आलेत। अनेक ठिकाणी घातलेल्या छाप्यात गेल्या काही दिवसात अटकेची कारवाई करण्यात आली, असंही शर्मा यांनी सांगितलं। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या युरोप दौऱ्याविषयीची माहिती दिली। जयशंकर यांनी युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी केलेल्या चर्चेत पश्चिम आशियातला तणाव निवळण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर देण्यात आला, असं जयस्वाल म्हणाले। होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अडकलेल्या भारतीय मालवाहू जहाजांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारत इराणसह अनेक संबंधित देशांशी चर्चा करत असल्याचं जयस्वाल म्हणाले। देखिए, ईरान से और अन्य देशों के साथ हमारी बातचीत चल रही है। कई एक जहाज हमारी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ में के इलाके में अभी भी वहाँ पर स्थगित हैं। तो ये हमारा इरादा है कि ईरान के साथ और अन्य देशों के साथ बात करके उन जहाज़ों को देश सुरक्षित लाया जाए, ये हमारा उद्देश्य है। इस पर बातचीत चल रही है। जहाँ तक मानवीय सहायता की बात आपने कही, ईरान के साथ कई एक मुद्दे पर हमारी बातचीत चल रही है। भारतानं सुरुवातीपासूनच संवादाच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली आहे। तसंच जागतिक गुंतागुंत सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना मजबूत असणं आवश्यक आहे। त्यासाठी या संघटनेत त्वरित सुधारणा करण्याची भारताची मागणी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। आखाती प्रदेशातली सर्व भारतीय जहाजं आणि खलाशी सुरक्षित असल्याची माहिती जहाज बांधणी विभागाचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिली। गेल्या 24 तासात 161 खलाशांना भारतात परत आणलं आहे, असं त्यांनी सांगितलं।